नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। फटाफट ही पाणीपुरी तयार होते आणि नो फेल रेसिपी आहे। अचूक प्रमाणासहित ही रेसिपी आज कशी बनवायची ते बघतोय। तर सगळ्यात आधी गोड पाणी कसं बनवायचं ते बघूया। तेही अगदी सोप्या पद्धतीने 1 कप इथे मी चिंच घेतलेली आहे। आता चिंचेत काय होतं ना, कचरा असतो, सो त्याच्यात बिया असतील, टरफल असतील, तर ती काढून वेगळी करून घ्यायची। आता यात पाणी घालून शक्यतो आहे ना 2-3 वेळा धुवून घ्यायची काय, आणि मग पुढे काय करायचं ते बघूया। आता चिंच स्वच्छ धुवून झाली की यामध्ये 1.5 कप गूळ घालायचा। 1 कप चिंच आहे तर 1.5 कप गूळ इथे लागणार आहे। यामध्ये पाणी घालायचं, खूप पाणी नाही घालायचं, जस्ट हे सोक होईल इतकं। झाकण लावायचं आणि 1 शिट्टी काढून घ्यायची। या प्रोसेसमुळे काय होतं ना, एकतर चिंच छान शिजली जाते आणि त्याचसोबत चटणीला कोळ भरपूर प्रमाणात निघतो, त्यामुळे शक्यतो 1 शिट्टी काढून शिजवून घेऊया। इथे ना ही चिंच छान शिजवून घेतली मी। वा वा वा, सॉफ्ट होते, मऊ होते, छान शिजली जाते। आता हवं असेल तर मॅशरने तुम्ही हे मॅश करून वापरू शकता, पण मी हे सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। चिंच गुळाचं जे पाणी आहे हे मिक्सरमध्ये छान याची प्युरी तयार करूयात। हे असं केल्यामुळे काय होतं ना की एकतर पाणी छान होतं, चिंच अजिबात वाया नाही जात, त्यातला कोळ अजिबात वाया नाही जात। चला आता हे व्यवस्थित गाळून घेऊयात। चला तर मग हा चिंचेचा कोळ छान मी गाळून घेतलेला आहे। आता तरी पण थोडासा पल्प राहिला होता, त्यात पुन्हा पाणी मिसळून हे इतकं आणखी ॲडिशनल पाणी यामध्ये ॲड झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर झालं। तुम्हाला लागलं तर थोडं पाणी ॲड करून हे पातळ करू शकता, पण ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे। आता यामध्ये घालूयात लाल तिखट 1 चमचा, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ। हे सगळे मसाले गरजेचे आहेत या चटणीसाठी। आता हे मिक्स करूयात। आता हवं असेल तर तुम्ही हे पुन्हा थोडं शिजवून घेऊ शकता, पण अजिबात गरज नाही आहे। हे एक अर्धा-पाऊण तास ठेवलं ना की हे मसाल्याची चव छान मुरते या पाण्यात, आणि हे आंबट गोड चटपटीत असं चिंचेचं गोड पाणी पण बनवून आहे तयार। आता काही जणांना ना पाणीपुरीमध्ये बटाटा घालून खायला आवडतं, तर काही जणांना रगडा। मला रगडा घालून बनवलेली पाणीपुरी जाम आवडते। सो इथे काय केलं, अर्धा कप पांढरा वाटाणा घेतला, स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातला होता। तुम्ही बघू शकाल छान असा टपोरा फुगलेला आहे। तर यामध्ये घालूयात हळद, हळद घालूनही मिसळून घेऊयात आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे हा रगडा बनवून तयार होतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी काय करायचं, तर त्याचं प्रमाण सांगते। 1 कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये घालूयात पाव कप मैदा आणि मीठ चवीपुरतं। तर हे मिसळूयात। आता हे छान मिसळून झालं की यावर गरम तेलाचं मोहन घालायचं। तर मी नेहमी सांगत असते, कुठलाही पदार्थ जेव्हा खस्ता करायचा असतो तेव्हा थंड तूप किंवा थंड तेलाचं मोहन घालायचं, पण जेव्हा कुठलाही पदार्थ तुम्हाला कुरकुरीत हवा तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं। गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे एकतर पुरी छान कुरकुरीत बनतात, आणि त्याचसोबत त्याला जो असा छान पातळ पापुद्रा आला पाहिजे, तो पापुद्राही खूप सुरेख येतो। आता हे तेल रव्याला आणि मैद्याला कोट करून घ्यायचं। पीठ मळायची गडबड नाही करायची, सगळं पीठ असं ब्रेड क्रम सारखं क्रमली झालं पाहिजे। आता यात थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचा घट्ट गोळा करायचा, सैल गोळा अजिबात करायचा नाही। जरा जरी हे सैल झालं ना पीठ, तर तुमच्या पुऱ्या मऊ पडणार
आणि अजिबात कुरकुरीत तर खस्ता राहणार नाही, त्यामुळे पाण्याचा वापर अगदी बेताने करायचा. इथे हे पीठ आहे ना छानपैकी असं मळून मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल एकदम घट्टसर झालेलं आहे हे. आता या स्टेजला हे जे तडका कढईतलं थोडंफार तेल आहे, हे तेल याने कोट करूयात तेलाने. यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूया. आता पाणीपुरीचं तिखट पाणी बनवण्यासाठी 2-4 लसूण पाकळ्या घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. एक आल्याचा तुकडा टाकायचा. तुम्हाला कितपत तिखट हवं त्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घालायच्या. पुदिन्याची पानं साधारण अर्धा कप, 1 कप कोथिंबीर आणि यामध्ये सुके मसाले पण घालूयात. 1 चमचा मोठा चमचा जिरपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं साधं मीठ. आता पाणी न टाकता आधी याची पेस्ट तयार करायचा प्रयत्न करूया. आहा, काय कमाल दिसतंय आणि असं मस्त चटपटीत त्या चटणीचा सुवास दरवळलेला आहे. आता थोडंसं पाणी घालून हे पुन्हा थोडं जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घेऊयात. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर मिश्रण हे तयार झालेलं आहे. कमाल. आता चटणी तर तयार आहे. आता थंडगार असं पाणी बनवण्यासाठी थंडच पाणी घेते मी बाउलमध्ये. यामध्ये ही मिक्सर मधली जी चटणी आहे ही सगळी चटणी काढून घेऊयात. वा, पाण्यात टाकल्या टाकल्या काय रंग याचा खुलतोय. परफेक्ट असं ठेल्यावर मिळतं ना पाणीपुरीचं पाणी, तसं जबरदस्त. चला आता पुऱ्या तयार करायला घेऊयात. आता हे पीठ आहे ना छानपैकी मुरलेलं आहे. आता हे पीठ मुरलं की हलकसं मऊ होतं, म्हणून मळताना शक्यतो घट्ट मळायचं. बघा छान एकदम घट्टसर मळलं गेलेलं आहे. आता यातून आहे ना एक लिंबा एवढा बॉल घ्यायचा, चेंडू करून घ्यायचा किंवा लिंबापेक्षा थोडा मोठा आकार. हा गोळा आहे ना एकसारखा करून घ्यायचा आणि जितकी शक्य असेल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची, चपाती लाटून घ्यायची. पण अगदीच पातळ पण नाही ठेवायची, कारण त्याला पापुद्रा पण सुटला पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला पापडी नाही करायची, आपल्याला पुरी करायची. त्यामुळे हलकसं जाडसर आपल्याला हे ठेवावं लागेल. तेल बिल काहीच लावायची गरज नाही. तुम्ही बघू शकाल छान हे लाटलं जातंय. आता एक लहानशी वाटी घ्यायची किंवा झाकण घेतलं बरणीचं तरी चालेल आणि याच्या अशा पुऱ्या काढून घ्यायच्या. हे बघा हे छान पातळ आहे पण हलकसं जाडसर पण ही पुरी ठेवलेली आहे. आता ही काढूया एका प्लेटवर. तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेते. पुऱ्या तळताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं. हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं, पण लो टू मीडियम हीटवरच तेलाची आच ठेवायची. खूप हाय हीटवर पुऱ्या तळल्या ना तुम्ही तर मग नंतर माझ्या नावाने कंप्लेंट कराल, मधुरा आम्ही केल्या तेव्हा पुऱ्या फुगल्या, कुरकुरीत होत्या, पण थोड्या वेळाने त्या मऊ झाल्या. म्हणून प्रत्येक पुरी आपल्याला पुरेसा वेळ तळून घ्यायची आहे. हे बघा छान टम्म फुगतात. 2-2 मिनिट तरी एक बाजू छान तळली गेली पाहिजे. वा, आणि सारखी पुरी आहे ना पलटून 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 तळायची नाहीये. जाऊ दे पुरेसा वेळ, छान ती तळून जाऊ दे त्याचा खालचा जो बेस आहे, आणि मग उलटवून त्याचा पापुद्रा. तुम्ही सारखी अलट पलट करून तळली ना ती पुरी तेलकट होईल. त्यामुळे छान त्याला पुरेसा वेळ द्या. लो टू मीडियम हीटवर छान त्याला सोनेरी रंग येऊ देत, थोडा वेळ जाऊच देत रादर. आता एक बाजू आहे ना या पुऱ्यांची छान तळून झालेली आहे. आता उलटूयात. वाह, काय परफेक्ट रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल.
आणि अजिबात जवळपास मी 2 मिनिट ही बाजू तळलेली आहे, अजिबात उलटवायची गडबड केलेली नाही. आणि आता ही बाजू देखील 2 ते 3 मिनिटं छान तळून घेणार आहे. अजिबात पाणीपुरीच्या पुऱ्या तळताना हीट वाढवायची नाही, हाय हीटवर करायचं नाही, लो टू मीडियम हीटवरच करायचे आहे, जसं आपण दिवाळीचं तळण करतो तसंच. चला आता या टमटमीत फुगलेल्या पुऱ्या काढून घेऊयात. काहीच्या पापडी झालेल्या आहेत, हरकत नाही, पण मॅक्सिमम फुगलेल्या आहेत. पाणीपुरी म्हणलं ना की विषय संपला. ते असं दाखवायचं असतं, म्हणजे खायचं आणि एन्जॉय करायचं असतं, काही वर्णन करायची गरज नाहीच. आता इथे पुरी बघा, तुम्हाला म्हणलं की नाही, ही पुरी आहे ना खाताना टाळ्याला खरवडणार नाही. छान असा पापुद्रा आलेला आहे, मस्त. आहा, चला बोलण्यात वेळ घालवाना काही अर्थ नाही. पाणी असं ना पुरीतून दिसलं पाहिजे, हिरवं पाणी, याचा अर्थ आपल्या पुऱ्या जमून आलेल्या आहेत. कांदा शेव काही गरज नाही आहे खरं, पण टाकते आता आहे म्हणून. काय वाह. गोड पाणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप चिंच, 1.5 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ, चवीनुसार मीठ आणि पाणी. चिंच स्वच्छ धुवून त्यात गूळ आणि पाणी घालून 1 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्यायची. त्यात तिखट, जिरेपूड, चाट मसाला, काळं मीठ मिक्स करायचं. झालं आपलं गोड पाणी तयार. तिखट पाणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा कप पुदिन्याची पानं, 1 कप कोथिंबीर, 1 मोठा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थंडगार पाणी. आता लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, जिरेपूड, काळं मीठ आणि चवीप्रमाणे साधं मीठ घालून हे मसाले कोरडे वाटायचे आणि नंतर पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करायची आणि थंड पाण्यात मिसळायची. झालं आपलं तिखट पाणी तयार. रगडा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप पांढरे वाटाणे, पाणी, चवीनुसार मीठ. पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायचे. आता त्यात हळद घालून 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचे आणि मॅश करून त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं. झाला आपला रगडा तयार. पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, पाव कप मैदा, तेल, चवीनुसार मीठ आणि पाणी. रवा, मैदा आणि चवीप्रमाणे मीठ एकत्र करून यावर गरम तेलाचं मोहन घालायचं आणि पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. आता या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि 15 मिनिटं झाकून ठेवायचा. आता 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मळून लहान लाट्या करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि तेलात दोन्ही बाजूंनी मंद ते मध्यम आचेवर तळायच्या. आता पुरी फोडून घ्यायची, त्यात रगडा भरून गोड पाणी आणि तिखट पाणी घालायचं. वरून कांदा आणि आवडीप्रमाणे शेव घालायची. झाली आपली पाणीपुरी तयार. आता काय करतोय? आता बासुंदी झटपट होणारी. इथे काय करायचं? बासुंदी बनवण्यासाठी अर्धा लिटर फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध घेतलेलं आहे, बरोबर. आता हे दूध गरम करायला बाजूला ठेवलं. 10 मिनिटाच्या आत ही बासुंदी बनवून तयार होते, पण थोडा ट्विस्ट आहे याच्यामध्ये. अर्धा लिटर दूध आहे, तर इथे आपण घेतोय 50 ग्रॅम खवा आणि हा खवा हलकासा आपण भाजून घेऊया. म्हणजे अर्धा लिटर दुधाला 50 ग्रॅम खवा, हे मेजरमेंट, हे माप अगदी अचूक आहे. आणि तोवर इथे दूधही तापते, बरोबर. खवा छान भाजून घेऊयात. खूप असा ब्राऊन वगैरे करायची गरज नाही, हलकंसं त्यातलं मॉइश्चर फक्त काढून घेऊयात. सरळ डायरेक्ट टाकला तरी चालतो, दूध नाही फाटत, पण मी भाजून घेते आज. आता हा खवा आहे ना हलकासा भाजत आलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात सुकामेवा. सुकामेवा घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण खव्यासोबत तेही भाजून निघेल.
म्हणून मी घालते. बासुंदीत शक्यतो नसतो, पण आमच्या घरी असा खूप आवडतो खायला म्हणून घालते. आता हे पुन्हा हलकासा भाजून घेऊयात खवा. कसलं सॉफ्ट झालेलं आहे. हां, आणि मस्त येतो ना स्मेल. खायचं असं वाटतंय, खावं असं वाटतंय. एक 10 मिनिटात आपलं बनवून तयार होईल. इथे बघा दुधाला छान उकळी फुटली आहे. दूध छान असं मस्त वर आलेलं आहे आणि खवा पण बघा छान असा खरपूस झालेला आहे. आता हा खवा घेऊयात, पण इथे पॅनही ठेवूयात दुसरा पुढचा. तो का ते मी तुम्हाला सांगते. आता हा भाजलेला खवा या बासुंदीमध्ये मिसळून घ्यायचं. वा, हे सगळं मंथन मिक्स करतोय तोवर तिथे तवा ठेवला ना, त्यामध्ये काय करायचं, साखर घ्यायची. आपण तयार करणार आहोत कॅरमल याचं. अर्धा कप साखर घेतली. अर्धा कप अगदी परफेक्ट प्रमाण आहे, पण तुम्हाला हे खूप गोड होईल असं वाटत असेल तर थोडी कमी करा, पण परफेक्ट होतं कॅरमल तयार. आता खवा छान ढवळून झालेला आहे. या बासुंदीला आहे ना छान असं एकसंधपणा यावा, टेक्स्चर छान हवं, दाटसर व्हावी आणि क्रीमी व्हावी. यासाठी काय करायचं, इथे घेतलेला आहे चमचाभर कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉरमुळे काय होतं ना, जो जो क्रीमीनेस आहे खव्याने काय होतं, छान ते दाणेदार तर बनते, पण जो क्रीमी असतं, म्हणजे तुम्ही जर विकतची बासुंदी कधी खाल्ली असेल ना तर मस्त अशी क्रीमी असते. तो क्रीमीनेस येण्यासाठी ही कॉर्नफ्लॉरची स्लरी ही घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण मी सजेस्ट करेल घाला. बासुंदी मस्त लागते. आणि हे ढवळून घेऊयात. आणि हे आता कॅरमल होईपर्यंत हे शिजत राहू दे. आई, दूध का फाटतं पण? दूध का फाटतं, दुधामध्ये असतात फॅट्स, स्निग्धांश. फॅट्स म्हणजे काय, स्निग्धांश. त्यामध्ये जर एखादी ॲसिडिक गोष्ट मिक्स झाली ना, फॅट्स असतात आणि पाणी असतं दुधात, राईट, तर ॲसिडिक गोष्ट त्याच्यात मिसळली गेली, जसं लिंबाचा रस आहे, दही आहे, किंवा खव्यात पण थोडंसं आंबूसपणा असेल, शिळा झालेला असेल, तर दूध फाटतं. म्हणजे काय होतं, त्यातले फॅट्स बाजूला होतात आणि पाणी बाजूला होतं, सेपरेट होतात. आणि ते जे सेपरेशन होतं ते पनीर, आपण पनीर दूध फाडूनच खातो की नाही, लिंबाचा रस पिळतो. आलं का लक्षात का नाही? आता इथे ना कॅरमल तयार होतंय, तुम्ही बघू शकाल. याला मी अजिबात टच करणार नाहीये. साखर छान अशी विरघळली जाते. पाणी बिणी अजिबात घालायची गरज नाही. ही प्रोसेस अशीच छान संथरित्या सुरू ठेवायची आहे, त्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत. मस्त साखर विरघळते, सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. वाव, ते मस्त दिसतं. येस. आता इथे तुम्ही बघू शकाल कॅरमलला अगदी सुरेख रंग यायला सुरुवात झालेली आहे. ही बाजूची साखर विरघळली नाही, दॅट्स अगदी म्हणजे फाईन आहे, कारण हा इंडक्शनचा बेस आहे आणि तिथपर्यंत हीट जनरेट नाही झाली, त्यामुळे ती तशीच राहिली. पण कॅरमल आपलं ॲब्सोल्युटली बनवून तयार आहे. जे क्रिस्टल्स राहिले ते एनिवे बासुंदीमध्ये मेल्ट होऊन जातील. आणि हे गरम गरम कॅरमल आहे ना, कधी पण थंड दुधात नाही घालायचं, गरम गरम दुधात घालायचं, म्हणजे ते विरघळतं. नाहीतर मग ते ना थंड दूध झालेलं घातलं ना की झालं. आणि हे कॅरमल घ्यायचं आणि घालायचं बासुंदीमध्ये. कसं दिसतंय हे कॅरमल? दिसतंय बू. मला प्रचंड आवडतात असे प्रयोग करायला किचनमध्ये. हा हा हा. आणि हे कॅरमलची जी चव लागते ना बासुंदीमध्ये, मी शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि बघा, म्हणजे ही इन्स्टंट बासुंदी आहे. वाटतंय का झटपट बनवली? रंग आला की नाही? जी बासुंदी आपण 2-2 तास गॅसवर शिजवत बसतो, उकळत बसतो, तिच्याकडे मग लक्ष द्यावं लागतं, अगदी त्याच बासुंदीसारखा या कॅरमलमुळे रंग येतो. आता जरी तुम्हाला ही दिसायला आहे ना हलकीशी पातळ वाटली, तरी जसशी थंड होती तशी ही दाणेदार होते आणि घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मी गॅस करणार आहे बंद. गरम गरम दुधात गरम गरम कॅरमल छान असं एकजीव करून घ्यायचं. पण काय दिसते, कशी दिसते बासुंदी? आणि आता लास्ट स्टेप, यामध्ये घालूयात चवीप्रमाणे वेलची पूड. आहा, क्या बात आहे. झटपट होणारी बासुंदी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क, 50 ग्रॅम खवा, अर्धा कप साखर,
1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलची पूड आणि पाणी. एका भांड्यात फुल क्रीम मिल्क उकळायला ठेवायचं. आता दुसऱ्या पातेल्यात खवा खरपूस भाजून घेत त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून थोडे भाजायचे आणि हे मिश्रण एकजीव करून उकळत्या दुधात घालायचं आणि व्यवस्थित ढवळायचं. आता एका पॅनमध्ये साखर वितळायला ठेवायची आणि त्याचं कॅरमेल तयार करायचं. आता कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून त्याची स्लरी उकळत्या दुधात घालायची. नंतर तयार केलेलं कॅरमेल उकळत्या दुधात घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता यावर आवडीप्रमाणे वेलची पूड घालून गॅस बंद करायचा. बासुंदी थोडी गार झाली की सर्व्ह करायची. झाली आपली झटपट बासुंदी तयार.